छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेच्या आजच्या भागामध्ये बिचारा विशाल एवढी भारी ऍक्टिंग करतो की नाही की त्याची क्यू यायला लागली आहे. पण गौतमी खूप संताप करते बरं का आता या विशालवर. बघा प्रेक्षकांनो, आज छान दाखवलंय त्यांनी. विशाल म्हणत असतो, अगं माझं तुझ्यावर प्रेम आहे सरस्वती, त्या इरावर नाही. आता ही बयो म्हणते, तुम्हाला काय वाटतं, तुम्हीच अडकलात का या सगळ्यामध्ये? अहो सर, मी नाही हो दुखवू शकत कोणाला, तुम्ही समजून घ्या मला. विशाल म्हणतो, वा वा क्या बात आहे सरस्वती, अगं दुसऱ्याला त्रास झालेला तुला चालत नाही, स्वतःला त्रास झालेला चालतो तुला. काय लॉजिक आहे ग तुझं? अगं सरस्वती प्लीज समजून घे ग मला. अगं एकदा मनापासून हो म्हणून टाक ना. अगं मला कळतंय तुझ्या मनाची अवस्था काय झाली ते. आता तो तिच्या हातात हात घेतोय, स्वतःच्या हात बयोचा, आणि म्हणतो की अगं एकदा फक्त हो म्हण, म्हणजे आपण दोघंही या सगळ्यातून बाहेर पडू ग. अगं तू जर माझ्या सोबत असलीस ना सरस्वती, तर मी कुठलीही अडचण फेस करायला तयार आहे. ही नुसती रडत त्याच्या तोंडाकडे बघते. तो बिचारा एवढं कळवळून सांगतोय की अगं तुझा हात जर माझ्या हातात असला ना सरस्वती, तर मी कोणालाही भिडायला तयार आहे, अगदी कोणालाही. फक्त तू एकदा स्वतः धीर कर आणि हो म्हणून टाक सरस्वती. अगं प्लीज. आता पुढे ही बयो काही बोलणार तेवढ्यात आता या दोघांनाही गौतमीचा आवाज ऐकू येतोय. गौतमी खूप बोलत असते शुभमकरला. काही समजतं का रे शुभमकर तुला? तू इराचा बाप आहे ना? किती रडत होती आपली इरा. अरे तुझ्या पोरीचा एवढा वाटेल तसा अपमान झाला, तुला काही वाटलं नाही का रे शुभमकर? आता का गप्प बसलास? नाही, मला माहिती आहे की तुला बाहेरचे लोक जास्ती जवळचे वाटतात. तो विशालचं असं आपल्या इरासोबत वागणं तुला योग्य दिसतंय का? आरव बोलतो, मम्मा अगं विशाल सर बोलले ना, ते मस्करी करत होते. आता गौतमी चिडते आरववर आणि म्हणते, गप्पा बसले आरव, तुला काही कळतं का? कशाला मध्ये मध्ये बोलतोय? त्या विशालची वकिली करू नकोस माझ्या समोर. अरे काय हे, एखादा मुलगा असं काय म्हणतोय की एका क्षणाला मी प्रेम केलंय आणि दुसऱ्या क्षणाला म्हणतोय मी गंमत करतोय? खेळ वाटला का हा? इराचं समजून घेऊ शकते मी, इराचं प्रेम आहे त्याच्यावर आंधळ्यासारखं. तिने केलं असेल त्याच्या वागण्याकडे काना डोळा, पण तुमच्या सगळ्यांच्या डोळ्याला काय झापडं लावली आहे का तुम्ही? गौतमी कधी नव्हे ते सेन्सिबल बोलतीये हा प्रेक्षकांनो. गौतमी म्हणते, इराला जर काही झालं असतं ना आज, तर मी सोडलं नसतं कोणाला. शुभमकर या गोष्टीचा गांभीर्याने विचार करताना आपल्याला दिसताय. आता सगळेच जण बघायला लागतात गौतमीकडे, पण आता गौतमीच्या बोलण्याचं फारच कळवळ रमाकांतला आलेला आहे आज. रमाकांत म्हणतो, वहिनी अगदी बरोबर बोलताय. दादा काय रे, तुझ्या जागी मी असतो ना तर एक गाव दोन तुकडे केले असते, त्या विशालचा जीव घेऊन टाकला असता मी. अरे तुमच्या दोघांमुळे त्या पोरीच्या डोळ्यात कधी पाणी आलेलं मी पाहिलं नाही. आपली पोरगी धाय मोकळून रडत होती रे, अरे जीव तोडत होती ती त्या विशालसाठी. दादा तुला खरं सांगतो मी, हे अजिबात चांगलं घडलेलं नाही बरं का आज जे काही घडलंय ते. शुभमकर बिचारे बसले तिथे शांत विचार करत. आता काय बोलणार ते या सगळ्यामध्ये? त्यांनी सुद्धा इराचे नको तितके लाड केलेले आहेत प्रेक्षकांनो. आता विशाल येतो तिथे आणि माफी मागतो सगळ्यांची. विशाल म्हणतो, जे काही घडले त्याबद्दल मी माफी मागतो तुम्हा सगळ्यांची. मी अशी मस्करी करायला नको होती. मी इराला सांगणार होतो लगेच सगळं खरं, पण विदिन अ सेकंड इतक्या मोठ्या गोष्टी घडल्या आणि मला समजलंच नाही ती अशी कशी रिॲक्ट झाली ते. खरंच आय एम रिअली व्हेरी सॉरी. सणाच्या दिवशी आज घरातलं वातावरण माझ्यामुळे बिघडलं. मी मनापासून माफी मागतोय तुम्हा सगळ्यांची. विशाल म्हणतो, आता येतो मी. तर आता गौतम म्हणते, थांब जरा, मला बोलायचंय तुझ्याशी. आता मोठ्याने बोलते हा ती. शुभमकर शेवटी बोलतात मध्ये आणि म्हणतात, गौतमी जरा शांत राहा. हे बघ विशाल, जे काही झालं ते जरा विचित्रच होतं. म्हणजे चूक तशी इराची सुद्धा होती. एखादी गोष्ट तिच्या मनाविरुद्ध झाली ना की ती खूपच पटकन रिॲक्ट होते. यापुढे काळजी घे, आपण हॉस्पिटलमध्ये बोलू असं म्हणून आता तो विशाल पण निघून जातो. हो सर म्हणतो आणि निघून जातो आणि बयोकडे बघतो जाता जाता. आता गौतमी चिडते आता आणि म्हणते, हे काय, बस एवढंच बोललास तू त्याच्याशी? आणि आता बयोला विचारते, कुठे इरा? आता बयो म्हणते, ती फ्रेश व्हायला गेलीये, तिचा राग निवळलाय आता. शुभमकर विचार करतात की आता जाऊन इराशीच बोलावं असं म्हणून ते आता इराच्या खोलीत गेले. शुभमकरांचा आणि इराचा संवाद खूपच सुरेख दाखवलाय हा त्यांनी प्रेक्षकांनो. खूप छान आहे, बघत राहा आजचा व्हिडिओ. आता शुभमकर इराच्या खोलीत येतात तेव्हा एक पुस्तक खाली पडलेलं असतं. शुभमकर पटकन ते पुस्तक उचलतात आणि इराला म्हणतात, काय ग इरा, ठीक आहेस ना तू आता? इरा म्हणते, हो बाबा मी ठीक आहे. आता शुभमकर म्हणतात, नाही मगाशच्या प्रकरणाबद्दल बोललं तर पुन्हा चिडशील की काय तू माझ्यावर? इरा म्हणते, काय रे बाबा असं बोलतोस? खरंच सॉरी, मी खूपच मोठा वेडेपणा केला नाही. शुभमकर तिला म्हणतात, बस बेटा,
आता ते तिला खाली बसवतात आणि खूप प्रेमाने बोलतात तिच्याशी. इरा बेटा, सगळं घडून गेल्यानंतर काय उपयोग आहे ग हे असं सॉरी म्हणायचा? कुठल्याही गोष्टीच्या आधी जरा विचार केला, कुठलीही गोष्ट रिॲक्ट करण्याच्या आधी विचार केला ना तर जरा बरं असतं ग इरा. अगं आपल्या भावना कंट्रोल करायचं शिकावं लागतं. आता इरा म्हणते, हो बाबा तुझं बोलणं अगदी बरोबर आहे. मला कळतच नाही रे, राग आल्यावर मला काय होतं आणि माझे इमोशन्स कंट्रोलच्या बाहेर जातात. आणि तुला तर माहितीच आहे ना रे सगळं. पण मी ना तुला प्रॉमिस करते की मी असं नाही करणार पुन्हा. मग अशी अचानक बोलला रे विशाल की त्याचं माझ्यावर प्रेमच नाहीये, आमच्यामध्ये असं काहीच नाही. आता असं बोलल्यावर माझ्या पायाखालची जमीनच सरकली रे आणि मला समजलंच नाही मी कशी रिॲक्ट होऊ. खूप चिडले रे मी आणि तशीच बाहेर आले रागामध्ये. खरंच सॉरी रे बाबा. मी रागाच्या भरात तुझं पण ऐकलं नाही, खरंच सॉरी. शुभंकरांचे हे वाक्य ना प्रेक्षकांना मी माझ्या मुलांना सुद्धा ऐकवलं. ते खूपच सुरेख बोलले इराला या वाक्यावर. ते म्हणतात, बेटा एक ना असं सारखं सारखं सॉरी नको म्हणत जाऊ. असं सॉरी सॉरी बोलायची सवय लागली ना की माणूस चुका करायचं अजून शिकत जातो ग. अगं सॉरी हा शब्द खरंच खूप मोठा आहे बेटा. या शब्दाची किंमत ठेव बेटा, आजूबाजूच्या माणसाचीही किंमत ठेव. बरं ठीक आहे, जास्ती नाही बोलणार मी तुला. पुन्हा म्हणशील की जरा जास्तीच लेक्चर देतोय मी तुला. इरा म्हणते, अरे बाबा असं नको ना बोलू, मी खरंच नाही करणार आहे असं पुन्हा. शुभंकर म्हणतात की ठीक आहे, मला आशा आहे तुझ्याकडनं, तू आता चांगली वागशील. तेवढ्यात बयो येते, तिच्यासाठी काहीतरी खायचं घेऊन. आता इरा म्हणते, थँक्यू बयो. बयो म्हणते, बाबा मी येऊ का तुमच्यासोबत हॉस्पिटलला, तुम्ही निघालायत ना? आता हे शुभंकर म्हणतात, तुम्ही जा, मला जरा बाहेर काम आहे. इरा पण म्हणते, बाबा मलाही यायचं होतं. मग शुभंकर म्हणतात, तुम्ही दोघी जा, मला जरा काम आहे रस्त्यामध्ये. असं म्हणून ते निघून गेलेत. आता बयोला शंका येते, कुठे गेले असतील बाबा. बयो विचार करते, बाबा असे कधीच टाळत नाहीत आम्हाला, कुठे गेले असतील बाबा. असो तर आता शुभंकर हा विचार करून या विशालच्या घरी पोहोचतात प्रेक्षकांनो. पण आता विशाल बघा, म्हणतात ना वाण नाही पण गुण लागला, त्याचं बिचारायचं तसंच काहीच झालेलं दिसतंय मला. कारण त्या इरा सोबत राहून राहून तो पण तोडफोड करायला शिकलाय वस्तूंची. तो आता विचार करत असतो, काय विशाल काय करतोयस तू हे सगळं, कधीपासून खोटं बोलायला शिकला तू, असं कधी खोटं बोलत नव्हतास तू यापूर्वी. आता तो स्वतःच्या जीवाची चिडचिड करतो आणि त्याच्या घरातल्या सगळ्या वस्तू तोडफोड करतो. तो कदाचित इरावर जास्त इम्प्रेस झालेला दिसतोय. असो त्याचा खूपच रागराग होतोय बिचाऱ्याचा आणि एकटाच राहतो तिथे. कोणावर राग काढणार, इरा तरी तनतन करते, तो बिचारा तेही नाही करू शकत, पण त्याने त्याच्या वस्तूंवर राग काढलाच आहे. असो तर आता तेवढ्यात तिथे शुभंकर आलेत, म्हणजे दरवाजा वाजतो आणि हा दरवाजा उघडतो विशाल. तर शुभंकर दारातच असतात. ते दारातच म्हणतात, विशाल मला जरा बोलायचंय तुझ्याशी. विशाल म्हणतो, हो या ना सर. आता ते घरात येतात तेव्हा त्यांना सगळं सामान अस्तव्यस्त दिसतं. आता शुभंकर ते बघतात आणि जरा दचकतातच. ते म्हणतात, काय रे विशाल, अरे एवढा पसारा कसं काय? आता विशाल म्हणतो, ते जरा उंदीर होता घरामध्ये, त्याला बोलायचं सुधरे ना. शुभंकर म्हणतात, राहू दे ते सगळं, चल बस तू इथे 2 मिनिटं. ते विशालला तिथे बसवतात प्रेमाने आणि म्हणतात, विशाल हे बघ मी तुझ्याशी थेटच बोलणार आहे. काय आहे ना, तू म्हणालास मगाशी तू मस्करी केली आहेस इराच्या बाबतीत, पण मला ते जाणवलं नाही. इराने एवढी आदळआपट केली, गाडीमध्ये बसली ती, तोपर्यंत तू मस्करी आहे म्हणून बोलला नाहीस. म्हणजे एखाद्याच्या जीवावर बेतेल असं बोलेपर्यंत कोण इतकं सहन करतं? तू असं का केलंस? आता हा विशाल विचार करतो बरं का, पुन्हा खोटं बोललो तर माझं मन मला खात राहील. आता हीच ती वेळ आहे, मला शुभंकर सरांना सगळं काही खरं खरं सांगायला हवं. ते विचारत असतात त्याला, अरे विशाल का केलंस तू हे सगळं, बोल ना. इकडे गौतमी मात्र चांगलीच पेटून उठली आहे बरं का प्रेक्षकांनो. ती विचार करत असते, हा विशाल काही थेट उत्तर देणार नाहीये, काहीतरी गडबड दिसते मला. आता हा रमाकांत खाता खाता विचारतो त्या गौतमीला, काय विचार करताय वहिनीनू? आता ही गौतमी म्हणते, सफरचंदाची लागवड कशी करायची ना त्याचा विचार करते मी. रमाकांत तिला खरोखर सांगायला लागतो की असं असं करायचं असतं. आता ही गौतमी चिडते आणि म्हणते, काय हो भाऊजी काय चाललंय तुमचं? नाही सफरचंद खाण्यामध्ये मग्न आहात म्हणून म्हटलं त्याचबद्दल बोलावं. अहो इरा विशाल बद्दल बोलते मी. रमाकांत म्हणतो, हा बोला 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 वहिनी. आता लगेच गौतमी म्हणते, बोला काय बोला. एवढा सगळा प्रकार झाल्यानंतर तो विशाल म्हणतोय, मी मस्करी करतोय आणि सगळ्यांना पटलं. ही टोकाची मस्करी कोण करतं भाऊजी? त्या विशालचा स्वभाव बघता हे सगळं तो करेल असं वाटत नाही मला. तो विशाल आधी शांत आहे. आता रमाकांत म्हणतो, बरोबर बोलताय तसं वहिनी तुम्ही. आता इकडे ही सुमन आणि बयो दोघी जणी मिळून चकल्या करतायत. आता ही सुमन तिला सांगत असते, अगं मी शेंगदाणे भाजते, चिवडा पण करू आपण आणि चकलीचं पीठ तू नीट मळ हं. आता बोलता बोलता अचानक सुमनला पण मगाचचा प्रकार आठवतो. सुमन म्हणते, काय ग बयो, अगं इराने एवढी तनतन केली, तोडफोड केली, एवढं सगळं झालं, म्हणजे बघ विशाल सर तोपर्यंत काहीच बोलले नाही आणि जेव्हा तू गाडी समोर आली
तेव्हा ते म्हणले की मी मस्करी केली इराची. पण विशाल सरांनी तर मस्करी खोलीत केली ना, आणि इराने गाडीत बसायची नाटकं केली तोपर्यंत काही बोलले नाही ते. असं कशामुळे केलं असेल ग त्यांनी? थोडक्यात काय प्रेक्षकांनो, सगळ्यांना प्रश्न पडलाय की विशालने मस्करी केलेली नाहीये, पण त्याने हे असं का केलं? आता हे शुभमकर म्हणतात, ए विशाल, सांगतोस ना तू, देतोयस ना प्रश्नाचं उत्तर? आता विशाल जरा विचार करतो आणि म्हणतो, सर ॲक्च्युली काय झालं की मी मुद्दामच केलं होतं ते. शुभमकर म्हणतात, काय बोलतोयस तू, कळतंय का तुला? का केलंस तू असं? आणि तुला काय मिळालं त्यातनं हे सगळं करण्यासाठी? म्हणजे इराच्या जीवावर बेतलं असतं रे. आता विशाल कशाला खोटा बोलला बरं? विशाल म्हणतो की हो सर, मला असं बघायचं होतं की इरा कशी रिॲक्ट होते, म्हणून मी तिला असं बोललो. आता सांगून टाकायचं ना त्यांना खरं खरं. तिथे कोणी होतं का या दोघांच्या मध्ये? असो. पण आता विशाल म्हणतो, ॲक्च्युली गोष्टी अशा भराभर घडल्यानं इरा अशी रिॲक्ट होईल मला वाटलंच नव्हतं सर. म्हणजे जेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाईल असं वाटायला लागलं, तेव्हा मी म्हटलो की मी मस्करी केली आणि मला वाटलं होतं की इरा खरंच माझ्यावर प्रेम करते का, म्हणून मी असं बोललो. आता शुभमकर त्याच्याकडे बघतच राहतात की खरंच हा खरं बोलतोय का खोटं बोलतोय. आता रमाकांत म्हणतो, काय आहे ना वहिनी, आजकाल कोण काय करल त्याचा काही भरोसा नाहीये. नाही म्हणजे विशालने असं म्हणायची गरजच नव्हती, कशाला त्यानं चोंबडेपणा केला, मी मस्करी केली म्हणून. गौतमी म्हणते, काय बोलताय भाऊजी? आता तो सफरचंद खाता खाता बोलतोय. आता तो रमाकांत म्हणतो, अहो वहिनी, गोल्डन चान्स होता आपल्याला. अहो वहिनी, चांगला चान्स होता. त्या आपल्या इराने बयोला उडवून टाकला असतं ना तर सुंटे वाचून खोकला गेला असता आपला. पण हा उगाचच आला चोंबडेपणा करत, नाही नाही मी मस्करी केली. कशाला उगाचच थांबवलं इराला? आता गौतमी म्हणते, बरे आहात ना भाऊजी, मूर्ख आहात का? अहो काय बोलताय तुम्ही, कळतंय का तुम्हाला? माझी इरा जर जेलमध्ये गेली असती तर शिक्षण राहिलं बाजूला, जेलमध्ये नसती गेली का माझी पोरगी? आता रमाकांत म्हणतो, असं आहे काय, माझ्या डोक्यातच नाही आलं. आता लगेच गौतमी चिडते आणि म्हणते, डोकं आहे का तुम्हाला? कसं येईल तुमच्या डोक्यामध्ये विचार, वापरत जा ना जरा. आता रमाकांत म्हणतो, वहिनीनू काही पण नका बोलू हं. आता रमाकांत म्हणतो, किती बोलता हो वहिनी तुम्ही मला? चुकतो हो माणूस कधी कधी, तुम्ही नाही चुकत का? आता ही गौतम म्हणते, चुकायचंच नाही आपल्याला. मी इथे कशासाठी आले होते त्या कातळ गावावरून? माझी पोरं चांगली श्रीमंत होतील, डॉक्टर बनतील आणि त्यांच्या जोरावर मलाही पैसा कमवता येईल. पण त्या बयोने सगळा माझा प्लॅन खराब केलाय. ती बयो आली, शुभमकर आला मध्ये, इतकी वर्ष झाली तरी माझी स्वप्न काही पूर्ण होत नाहीये. माझी स्वप्न कशी पूर्ण करायची ना त्याचाच विचार करते मी. उद्या जर का माझ्या मनाप्रमाणे नाही घडलं ना तर त्या बयोला ना माझे रोज मी पाय धुवायला लावणार आहे. रमाकांत जरा इझिली घेतोय गौतमीला. तो म्हणतो की आओ करा नक्की करा, मला पण बघायचंय ती बयो तुमचे पाय धुताना कशी दिसते ते. त्या बयोमुळेच मला जेलमध्ये जावं लागलं ना, त्या बयोचं उक्त काढायचंच आहे मला. मग आता गौतमी म्हणते, असं कसं काढणार आहे तुम्ही उक्त, असं सफरचंद खाऊन का? जा त्या बयोवर आणि विशालवर लक्ष ठेवा ते सफरचंद खाली. ते काय करतात, कुठे जातात, काय बोलतात, याच्या सगळ्या खबरा काढा, सांगा मला, कळलं का? जा आता, बघू नका माझ्या तोंडाकडे. आता रमाकांत म्हणतो, बरं काढतो सगळ्या खबरा, येतो मी, असं म्हणून तो आता निघून गेलाय. पण आता गौतमी विचार करते, नाही त्या विशालच्या मस्करीची कुस्करी केली ना मी तर नावाची गौतमी नाहीये मी. आणि प्रेक्षकांनो, हा भाग इथेच पूर्ण झालाय. खरं तर विशालने सांगून टाकायला हवं होतं शुभमकरांना. असो, तर आता पुढच्या भागात आपण बघतोय, इरा येते सुमन आणि बयोजवळ आणि म्हणते, मी करणार आहे फराळाचं आणि मला विशालसाठी करायचंय. आता ही सुमन म्हणते, गे माझ्या कर्मा, अगं कशाला कुटाने करते बाई, खाऊ दे ना दिवाळीचा फराळ आम्हाला. अरे देवा. तर आता गौतमी तिथे येते आणि बयोवर संतापून म्हणते, काय ग माझ्या पोरीला काय मोलकरीण समजतेस का? लावलं का तिला कामाला? आता बयो कुठे म्हणली तिला कर म्हणून, तिची तीच करते. आता बघूयात पुढे काय काय घडतंय. आजचा भाग आवडल्यास लाईक करायला आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.